बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। 11 नगरपालिका आहेत। त्यामध्ये बुलढाणा नगरपालिकेमध्ये भाजपा मित्र पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत अर्पिता शिंदे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू आपण कुठले विजन घेऊन तुम्ही आता नवी निवडणूक लढणार आहात? नमस्कार, मला पहिली गोष्ट उमेदवारी दिली आहे भाजप मित्र पक्षांनी आणि जे कामं आहेत महिलांसाठी वगैरे स्वच्छतेसाठी हे करण्याची संधी भेटली तर मी ते पूर्ण करीन आणि जे जनता जनार्दन आहे ते समजेल त्यांना की अगोदरमध्ये आणि याच्यामध्ये उमेदवारी कशी आहे तेच त्यांनी विचार करून मला निवडून देतील। आणि मला अगोदर तर स्वच्छता करायची आहे। पाण्याचा प्रश्न आहे, पाणी 8-8, 10-10 दिवस येत नाही, पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे अगोदर। त्याच्यानंतर रस्ते नाल्या हे साफसफाई हे स्वच्छता करायची आहे। बुलढाणा शहराला आजही महिनाभरानंतर पाणी पुरवठा होतो। 30 ते 35 वर्ष झाले। तुमचे पती जेव्हा आमदार होते त्यावेळेस त्यांनी 113 कोटी रुपयाची योजना आणली होती, अद्याप पूर्णत्वास आली नाही। माझे पती विजयराजजी आमदार असते वेळेस त्यांनी 113 कोटीची योजना आणलेली होती। त्याच्यानंतर काही ते केले नाही आहेत। नंतर जे आमदार निवडून आले ते काही नाही केले, फक्त बुलढाणामध्ये दिखावा केले त्यांनी, लाइटिंगची शोपीस केले त्यांनी, बाकी काय केले सांगा। मग नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं तुम्हाला? हो, नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे। ते भ्रष्टाचार भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आपणाला आणि सगळं बुलढाणा शांततेचं वातावरण करायचं आहे आणि जे काम राहिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे। बेरोजगारीचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे। जो बुलढाणा शहरातील बेरोजगारी आजही इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत, त्यांच्यासाठी काय योजना आपण त्यांच्यासाठी जे कामं करायची आपल्याला आहे, जे केंद्रामध्ये आपला सरकार आहे, राज्यात पण आपला सरकार आहे, जे कामं आणायचे तर आपण ते पूर्ण करू। सुशिक्षित पोरे जे आहेत त्यांच्यासाठी काही ना काही उपलब्ध करू। तर हे आपल्यासोबत अर्पिता शिंदे होता, ज्यांनी आपण स्पष्ट ग्वाही दिली की बुलढाणा शहरातील किंवा बुलढाणा नगरपालिकेअंतर्गत ज्या काही कामाचे मूलभूत सुविधा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बुलढाणाकरांना सतत दररोज पाणी देण्याचा त्यांना सुद्धा एक दावा केला आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।